विरोधातील ग्रामपंचायतींना निधी न देण्याची भूमिका भारतीय जनता पक्षाचे नेते मंत्री नितेश राणे यांनी भर सभेत बोलून दाखवली। यानंतर महाविकास आघाडीकडून राणेंचा चांगलाच समाचार देखील घेण्यात आला। विरोधातील ग्रामपंचायतींना आमच्यासोबत या नाहीतर निधी मिळणार नाही असं म्हणत एक प्रकारे पॉलिटिकल ब्लॅकमेलिंग नितेश राणे करत असल्याचं दिसतंय। तर राणेंच्या या वक्तव्याने भाजप मात्र आता अडचणीमध्ये येण्याची शक्यता आहे। नेमकं काय घडलंय सविस्तर पाहूया। नितेश राणेंनी ग्रामपंचायतींना धमकावले। विरोधातील ग्रामपंचायतींना निधी न देण्याची भूमिका। राणेंच्या वक्तव्याने भाजप अडचणीत। महाविकास आघाडीकडून राणेंचा चांगलाच समाचार। महाविकास आघाडीत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आम्ही विरोधात असताना निधी देण्यास हात आखडता घेतला होता। आता आम्हीही असंच करणार असल्याचं रोखठोकपणे मंत्री नितेश राणे यांनी म्हटलंय। यानंतर महाविकास आघाडीकडून आता नितेश राणेंचा चांगलाच समाचार घेण्यात आलाय। हा एक प्रकारे धमकी देण्याचा प्रकार असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं म्हटलेलं आहे। जे काही निधी वाटपाचा विषय आहे, शेवटी यादी आपल्याकडे शेवटी येणार आहे। शेवटचा स्टॉप आहे मला, आणि तेव्हा काट छाट होणार। त्याच्यामध्ये बघा तेव्हा बाकी काय बीजेपी 100% निधी, चला ठीक आहे उभाटा 0% निधी, बोंबलत बसा, काही फरक पडत नाही। नितेश राणेंच्या या वक्तव्यामुळे महायुतीत देखील नाराजी निर्माण झाल्याचं दबक्या आवाजात बोललं जात आहे। उद्योग मंत्री उदय सामंतांनी मात्र सावधगिरी बाळगत नितेश राणेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे। लोकशाहीमध्ये आमदार म्हणून निवडून येत असताना आम्ही पक्षाचे असतो, आमदार निवडून आल्यानंतर आम्ही जनतेचे असतो, मंत्री झाल्यानंतर आम्ही जनतेचे असतो। मला असं वाटतं की कार्यकर्त्यांमध्ये कदाचित हे वक्तव्य केलं असेल, त्यांनी कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी कदाचित हे वक्तव्य केलेलं असेल, परंतु ऍक्च्युअल काम करत असताना ते सगळ्यांना समान न्याय देतील। सत्ताधारी पक्षातीलच आमदारांमध्ये निधी वाटपावरून नाराजी पाहायला मिळते आहे। याला कारण ठरलंय ती म्हणजे लाडकी बहीण योजना। या योजनेवर मोठ्या प्रमाणात खर्च होतोय, मात्र एका बाजूला काही आमदारांकडून दबक्या आवाजात निधीवरून नाराजीचा सूरही उमटतोय। यावरून विरोधकांच्या वतीने आता सडकून टीका करण्यात आली आहे। मी असं वर्गीवार करू शकत नाही, कोणी मतदान दिलं कोणी नाही। ह्याचा अर्थ तुम्ही ज्यांना पैसे दिले त्यांनी मतदान केलं हे तुम्ही प्रूव्ह करताय, आणि म्हणून तुम्ही बोलताय ज्यांनी नाही दिले, पैसे पण घेतले आणि मतदानही नाही दिले, त्यांना ही धमकी आहे। मग ही लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे की नाही ते त्यांच्यात नेत्यांनी सांगावं। ज्या गावांमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आहे, महाविकास आघाडीचे सरपंच असतील, त्या गावांना 1 रुपयाचाही निधी देणार नाही असा इशारा मंत्री नितेश राणेंनी दिलाय। आक्रमक नितेश राणेंना महाविकास आघाडी कशी प्रत्युत्तर देणार हे पाहणं आता रंजक ठरणार आहे। मात्र जनतेच्या करातून येणारा निधी पुन्हा जनतेसाठी वापरण्यावरून सत्ताधारी नेत्यांचा कुटील राजकारणाचा डाव मतदारांना मुळीच आवडणारा नाहीये। त्यामुळे नितेश राणेंचं वागणं हे भाजपच्या पथ्यावर पडू नये अशीच चर्चा नेते खासगीत करतायत। स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।